सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ब्लॉग्स. तर कशी तुम्ही सगळे, आय होप की तुम्ही मजेत असाल. सो तुम्हाला तर माहितीच आहे, तुमचा भाऊ गेला तो ट्रिपला. सो ते ट्रिपचं तर थोड्यासाठी बाजूला होत्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सांगायची मला की सॉरी गाईज की थोडे दिवस म्हणजे मध्ये 2 दिवस माझे ब्लॉग आले नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी ट्रिपला गेलो होतो तेव्हा चार्जिंगचा थोडासा प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग नव्हता, तर बॅटरी पूर्ण उतरून गेली ती ना. त्या दिवशी अपलोड करता आलं नाही. त्याच्यात दुसऱ्या दिवशी काय झालं की माझी तब्येत थोडीशी डाऊन झाली ती. सो त्याच्यामुळं मी ब्लॉग काढला नाही. मग ते 2-1 दिवस गेले नाही का, असं एकदम म्हणजे अंग खूप दुखत होतं. कारण नाचलो वगैरे, परत ते थोडंसं झोपलो होतं ना, तर थोडे पाठ वगैरे ते सरसर दुखत होतं नाही का. त्याच्यामुळं ते बोलण्यात काही जास्त मजा नाही. तर त्या कारणामुळं मी ब्लॉग अपलोड केला नाही. त्याच्याबद्दल खूप 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 सॉरी. सो ट्रिप तर खूप भारी गेली गाईस, खूप मजा गेली. थोडंसुद्धा असे चान्स सोडला नाही की मजा घेता येणार नाही. असे पूर्ण एन्जॉय करून घेतलं, फुल नाचलो वगैरे. परत तिथं पण फिरायला गेलो आपण. नेहरू सेंटरमध्ये जे बघितलं ते सर्व एन्जॉय केलं. त्याच्यानंतर तुम्हाला बोललो होतं मी की आमचे कॉलेजवाले एखादा स्पॉट फिरवणार तर नाही का, ॲटलिस्ट महालक्ष्मी नेलं. चला ते ठीक आहे, कारण बाकीच्या डिपार्टमेंटवाल्यांना ते नेलं पण नव्हतं. आणि अजून एक मी तर ऐकलं होतं, ते मॅथ्सचं जे डिपार्टमेंट आहे त्यांना तर म्हणजे फक्त नाश्त्यावर भागवलं होतं, खायलासुद्धा दिलं नव्हतं. आणि आमच्या डिपार्टमेंटवाल्यांनी तर 2दा जेवण दिलं, एकदा सकाळी आणि एक संध्याकाळी. संध्याकाळचं जेवण ते एक नंबर झालं काहीच, कारण पोरांना म्हणजे त्यांनी पण ऑप्शन दिलं. मसाले वेगळे होते, चिकनवाले वेगळे होते नाही का, सर्व सर्व असं. त्याच्यामुळं ते एकदम भारी झालं. मग सर्व पोरं खुश होते वगैरे नाही का. मग आम्ही तिथून रात्री 10:30-1 वाजता निघलो तिथून धाब्यावरनं. मग येता करता तुम्हाला माहिती ब्लॉगमध्ये बघितलं असं तुम्ही, टाईम झाला. आत्ता थोडंसं विषय असा आहे की मी ना ब्लॉग जो टाकला ना त्याच्यामध्ये माझं एक क्लिप होती जी मला टाकायला नव्हती लागत. सो ती आता कट करायचा माझा प्रयत्न चालू आहे. आता स्टुडिओमध्ये मी जाऊन बघतो जमतं का ते. झालं तर चांगलीच गोष्ट आहे. ॲक्च्युली काय आहे ना, म्हणजे थोडंसं वर्ड चुकला आहे. सो त्यामुळं मग तो म्हणजे मी कट करणार होतो पहिले, पण म्हणलं जाऊ द्या, राहून देऊ. पण मग नको ते उगाच ठेवण्यापेक्षा ना मी आता ते काढूनच टाकतो. उगाच टेन्शन नको नाही का, परत यूट्यूब गाईडलाईन्सला हे होईल वगैरे, त्याच्यापेक्षा नकोच. एन्जॉयमेंट तर खरंच खूप केली गाईज, खूप म्हणजे खूप. पोरं फुलं यारांना तर सुरुवातीला म्हणजे तुम्हाला जशी बस स्टार्ट झाली आणि लगेच पोरं नाचायला लागले गाणे बिण्याला. पहिले ब्लूटूथ कनेक्ट करून फुल नाचायला लागले ते ढांगळा. आणि त्यानंतर सांगतो ना, आमच्यासोबत TYचे पण होते आणि फर्स्ट इयरचे पण होते. TY आणि फर्स्ट इयरवाल्यांनी सुद्धा एवढं एन्जॉय केलं नाही तेवढं सेकंड इयरवाल्यांनी केला. फुल फुल राडा नाचले वगैरे, सगळे एन्जॉयमेंट सगळे सेकंड इयरवाल्यांनीच केली नाही का. नेक्स्ट टाइम जेव्हा टूर जाईल नाही तर अजून एखादं भारी लोकेशन पाहतील तेव्हा इथं सायन्स सेंटरला नको, मुंबईला दुसरीकडे. आणि एक गोष्ट महत्त्वाची काय तुम्हाला सांगतो की जे आम्ही जसं दुसरं प्लेस फिरायला येतो तिथं झालंच. पण त्याच्यापेक्षा पण एक गोष्ट म्हणजे पोरांना खूप वाटली, ती म्हणजे ज्या गाड्या दिसत होतात ना, अरे बापरे सांगतो, एवढ्या भारी भारी गाड्या, एवढ्या भारी भारी गाड्या. जी नाही ती गाडी दिसत होती. रेंज रोवर झाली, डिफेंडर झाली. मी तर सारख्या खिडकीमधून बघतच होतो बाहेर नाही का, की रेंज रोवर, BMW, मर्सडीज, बेंटली, काय काय नाही. फक्त माझं एक राहून गेलं काहीच. ते म्हणजे लॅम्बोर्गिनी पाहायचं, लॅम्बोर्गिनीची ती बघायचं राहून गेलं. म्हणजे येते आता शोरूम तर बघितलं आम्ही. शोरूममध्ये लॅम्बोर्गिनी उरुस दिसली, मॅक्लरन दिसली, ते काही विषय नाही. पण अशी डायरेक्ट लाईव्ह रस्त्यावर नाही ती पाहायचं राहिलं. एक साईडने आली होती ती, पोरांनी बघितली, पण मी या साईडने बसलो होतो त्याच्यामुळे ती दिसली नाही. बाकी तो सांगतो तिथं मुंबईला आम्ही जेव्हा नेहरू सायन्स सेंटर आणि नेहरू प्लॅटिनियम हे वेगवेगळे. तर त्याच्यामुळं विषय काय, आम्ही जेव्हा प्लॅटिनमला पहिले गेलो होतो ना, तर तिथून निघालो तर एक सिंगल वेमध्ये एक छोटीशी गल्ली होती नाही का. त्या गल्लीत आम्ही चालत आम्हाला, आणि त्याच्या बाजूला म्हणजे अशी छोटी गल्ली, त्याच्यातून वरतून असा पूल नाही का. त्या पूलच्या खाली गॅरेज होतं एक. तर पहिले आम्ही जेव्हा चालत असंच लक्ष गेलं पाहिजे पोर्शे बाई, बॉक्स्टर बघा पोर्शे जी कन्व्हर्टेबल असती ती. मग अजून म्हटलं चला पाहत राहा, हळूहळू चाललोय. तर त्याच्यामध्ये दिसली ना बाई डायरेक्ट सुप्रा. त्याच्यानं पुढं आलं जी वॅगन, एकदम मॉडिफाय होती, ब्ल्यू आणि ब्लॅक कलरमध्ये. त्याच्या बाजूला रोल्स रॉय होती बाई, रोल्स रॉय. काय सीन असेल तेव्हा. नेमकी माझा टायर मला कॅमेरा बंद होता, नाही तर ते कॅमेरा दिसला असतं. पण एक नंबर होतं. तसं लॅम्बोर्गिनीचं जे शोरूमचं आहे त्याची मी काढली आहे, म्हणजे ती व्हिडिओ माझ्या मित्रांनी काढली आहे. ही क्लिप आहे. एक नंबर वाटत होतं गाईज ते गाड्या बघून. मन तुम्हाला खोटं सांगत, सायन्स सेंटर आणि इकडं जे एक्स्ट्रा फिरलो ना आम्ही, त्याच्यापेक्षा जे गाड्या पाहण्यात जी मजा आली ना आम्हाला ती कशातच नव्हती नाही का. सर्वजण तेच म्हणते F1 सुद्धा दिसले तर F1 कार काय
शोरूममध्ये लागलेली होती का ती सुद्धा पाहिली. एकदम म्हणजे मनाला समाधान वाटलं. सर्व पोरं म्हणतात बाई बाकी काही दिसू नाही दिसू, कार कलेक्शन दिसलं पाहिजे, बाकी जाऊ द्या. गाईज हा तो आपला व्लॉग आहे जो आता रिसेंटली अपलोड केला होता. एडिटरमध्ये आलो. आय थिंक तिथं मध्ये कुठेतरी आहे. पहिले हे ॲड करून घेऊ. न्यू कट. सो इथून कट करायचं आहे. इथून तर ते एकदम छोटा भाग यायचा मला काहीतरी काही सेकंदाचा. सो आता तो पार्ट सिलेक्ट करून आपण तो कट करून टाकला फायनली. आणि त्यानंतर आपण आता सेव्ह करू. कन्फर्म करून टाकू. लोडिंग डेटिंग प्रोग्रेसिंग थोडासा वेळ घेते प्रोग्रेसला. त्याच्यानंतर म्हणजे तो जो पार्ट आपल्याला जो नाही पाहिजे होता तो कट होऊन जाईल नाही का. असं हे सर्व मजा झाली. आता आपल्या कामाला लागायचं. आता आपले जे सबमिशन बाकी आहे आता उद्यापासून मला ते कंटिन्यू लिहायला लागणार आहे आता, कारण खूप बाकी लिहायचं. सो ते आता उद्यापासून डेली बसतो लिहायला आणि कंप्लीट करून टाकतो, कारण नंतर खूप लोड येऊन जातो नाही का एकखटी आल्यावर. काय होतं आपल्याला वाटतं नंतर करू पण हळूहळू ते असंही काही येत जातं ना. पण आता जवळजवळ प्रॅक्टिकल आमचे जवळपास संपलेच आहे आणि फक्त आता रिपिटेशनसाठी बोलवत आहे नाही का. तर ते जायचं आहे पण पहिले हे कंप्लीट करून घेऊ. माझ्या रिपिटेशनला जातो सगळं चेक वगैरे करून म्हणजे आपण एकदम फ्री होऊन जाऊ नाही का नंतर कारण एक्झाम राहील. आता मध्ये थोडे दिवस सुट्ट्या राहील, त्यानंतर एक्झाम, मग आपलं सेकंड इयर संपलं, मग थर्ड इयरची सुरुवात. तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज की तो पार्ट कट करायला लागत होता का नाही. तुमची रिक्वायरमेंट असेल की तो पार्ट काय होता तो मी नंतर दाखवतो तुम्हाला. सो आता तुम्ही सांगा फक्त तो कट करायचा पाहिजे होता का नाही. सो बाकीचं आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. सो आतासाठी बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. सो बाय बाय.